आता आपण एक सगळ्या सध्या हरिश्चंद्रगडवर, हरिश्चंद्रगड म्हणजे ट्रेकिंग जे महाराष्ट्रातले गड किल्ले फिरणारे लोक आहेत त्यांच्यासाठी भटक्यांची पंढरी असं हरिश्चंद्रगडला म्हटलं जातं. म्हणजे जे पण हाडाचे ट्रेकर आहेत असं मानलं जातं की त्यांनी जर हरिश्चंद्रगडचा ट्रेक नाही केला तर मग ते हाडाचे ट्रेकरच नाही. असे करते का? कारण की हरिश्चंद्रगड हे महाराष्ट्रातले आतापर्यंत जेवढे गड आहेत त्याच्यापैकी सगळ्यात जुना गड आहे. म्हणजे याचा इतिहास हा आपल्या पुराणांमध्ये येतो, आपल्या हिंदू धर्मांच्या. ते म्हणजे अग्निपुराणात येतो, मत्स्य पुराणात येतो. आणि या गडाचा उल्लेख इसवी सन 1200 पासून येतो. म्हणजे 1200 पासून जेव्हा अल्लाउद्दीन खिलजी आपल्या भारतात आला आणि त्यांनी आपलं राज्य जिंकायला सुरुवात केलं तेव्हा त्यांनी हा प्रदेश पण जिंकून घेतला. तेव्हा हे हरिश्चंद्र गड नव्हता, पण इथं हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर होतं. इथं ऋषीमुनी तपस्वी इथं तपस्या करायचे. म्हणजे ह्या ज्या आपण केव्स बघतो, आता आपण केव्स बघणार आहे केदारेश्वरचे वगैरे, हे जे ठिकाण आहेत हे ऋषीमुनींच्या तपस्याचे ठिकाणे होते. त्यावेळेस इतकी पावन आणि शुद्ध भूमी होती. आणि इसवी सन 1200 पासून ते इसवी सन जवळपास 1647 ते 48च्या सुमारास पर्यंत आपल्या ह्या ठिकाणावर इस्लामांचं राज्य होतं, इतरांचं राज्य होतं. पण जेव्हा सुरत टू म्हणजे दुसऱ्यांदा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली आणि जेव्हा ते सुरत लुटल्यानंतर सुरत या दिशेला आहे उत्तरेकडे, आणि जेव्हा सुरत लुटून ते परत येऊ लागले तेव्हा त्यांनी हा प्रदेश जिंकत आले. आणि हा प्रदेश जिंकत आल्यानंतर त्यांनी आदिलशाही मधून हा हरिश्चंद्रगड जिंकून घेतला आणि याला 5 गावाचं उत्पन्न लावून दिलं. म्हणजे ह्या गडावर जे पण साधू संत वास करायचे किंवा मंदिराचं काम असेल, जे पण इथे लोक राहायचे त्यांच्या सगळ्या गरजा भागवण्यासाठी महाराजांनी इथं 5 गावांचं आजूबाजूचं उत्पन्न लावून दिलं. आणि हा गड हे एक संरक्षण करण्यासाठीच एक आपण म्हणूया की शिखर म्हणून ओळखलं जायचं. की म्हणजे इथून जे आसपासचे गाव आहे त्यांच्यावर एक नजर ठेवण्यासाठी. महाराज इथं कधी छत्रपती श्री शिवाजी महाराज इथं कधी आल्याचा उल्लेख तर कुठं आलेला नाहीये. पण कदाचित जर कसं असतं माहितीये का, आपण जेव्हा पण इतिहासाचे पानं चालतो ना तेव्हा काय होतं माहितीये का, बऱ्याच वेळा काही घटना ह्या लिखित असतात पण काही घटना ह्या बोलीभाषेतून आलेल्या असतात. तर त्या बोलीभाषेतून आलेल्या घटनांमध्ये आपण असं म्हणू शकतो की महाराजांनी जेव्हा सुरत लुटून आले तेव्हा कदाचित महाराज आले पण असतील, पण त्याचा कुठला ठोस पुरावा नाहीये की महाराज हरिश्चंद्रगडावर कधी आलेले. पण हरिश्चंद्रगड एक स्वराज्यातील खूप मोठं धार्मिक स्थान म्हणून ओळखलं जातं. आता ह्या रिलेटेड मी इथं हरिश्चंद्रगडावरच याच्या आधी जेव्हा 2दा आलो होतो तेव्हा 2 गोष्टी महाराजांच्या स्थापत्य शैलीवर आणि हिंदू धर्मावर असलेल्या प्रेमाबद्दल त्या सांगितलेल्या त्या मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी 1630 ला जन्म झाला त्यांचा. 1645 ला त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली आणि स्वराज्य निर्माण करायला सुरू केलं, बरोबर. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा 1674 ला महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक झाला आणि 1675 ते 76च्या सुमारास महाराज जेव्हा दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेला निघाले तेव्हा महाराजांनी ना तिथल्या श्रीशैलम मल्लिकार्जुनचं मंदिर कोणाकोणाला माहिती कर्नाटकात, त्या मंदिराला महाराजांनी भेट दिली. ते जिंकायला गेले नव्हते महाराज ते मंदिर वगैरे, पण हिंदू धर्माचं एक मंदिर आहे म्हणून महाराज त्या मंदिराला भेट देण्यासाठी गेले. आणि तिथे गेल्यानंतर नदीकाठी जे घाटा असतात ते घाट महाराजांनी बघितले की ते घाटच बांधून काढलेले नव्हते. आणि महाराजांनी जे महाराष्ट्राचा स्वराज्याचा राजा आहे तो दुसऱ्या राज्यात गेल्यानंतर एका मंदिराचे बांधकाम नाही, मंदिराच्या नदीचे घाट बघितले फक्त की बांधलेले नाहीयेत. तर ते पूर्णच्या पूर्ण घाट बांधून काढायला त्यांनी स्वतःच्या स्वराज्याच्या खजिन्यातला पैसा दिला आणि त्या कामगारांना सांगितलं की माझ्या ह्या खजिन्याच्या पैशातून तुम्ही या श्रीशैलम मल्लिकार्जुन मंदिराचे घाट तुम्ही बांधून काढा. आणि महाराज तिथून निघून गेले. बरं झालं, महाराजांचं काम केलं, महाराज निघून गेले. पण तिथे जे कामगार करणारे लोक होते ना त्यांनी काय विचार केला माहितीये का, की कित्येक इथं राजे येऊन गेले, महाराज येऊन गेले, मोठे मोठे सरदार मोठे मोठे राजे इथे येऊन गेले, पण कुठल्याच राजाच्या मनात ते विचार नाही आला की ह्या मंदिराचे घाट बांधून काढायचे राहिलेत आणि आपण योगदान देऊन ते घाट बांधून काढावेत. ते विचार आला फक्त एका दुसऱ्या राज्यातल्या राजाला की नाही हे हिंदू धर्माचं मंदिर आहे आणि इथले घाट हे बांधून काढल्या गेल्या पाहिजे आणि
त्यांनी आपल्याला पैसे देऊन ते त्यांचे मोकळे पण झाले. तर त्यांनी त्या कामगारांनी त्या पैशातून ते घाट तर बांधून काढलेच, पण छत्रपती शिवाजी महाराजांचं मोठेपण म्हणून आणि छत्रपती शिवाजी महाराजांची एक आठवण म्हणून त्या कामगारांनी स्वतःची वर्गणी गोळा केली आणि त्या श्रीशैलम मल्लिकार्जुनच्या मंदिरात जे घुमट असते, 4 कोपऱ्याला 4 घुमट असतात मंदिराच्या वर, त्या एका कोपऱ्याच्या एका घुमटावर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक कोरलं. ते छत्रपती शिवाजी महाराजांचं त्यांच्या जिवंतपणी, मेल्यावर तर कित्येकांचे आपण पुतळे भरतो, पण शिवाजी महाराजांच्या जिवंतपणी त्यांच्या अप्रत्यक्षात निर्माण केलेलं, दुसऱ्या राज्यातील लोक कामगारांनी निर्माण केलेलं हे पहिलं स्मारक होतं. ते कुठं? श्रीशैलम मल्लिकार्जुनच्या कर्नाटकात. म्हणजे महाराजांची ख्याती, जिथं महाराज नाहीये तिथं सुद्धा महाराज आहेत. जिथं महाराज सध्या आता आपण इथं बसलेलो आहोत, सध्या इथं महाराज आपल्याला दिसत नसतील, पण तुम्ही जर डोळे बंद केले 5 मिनिटासाठी आणि या हवेचा अनुभव जरी घेतला ना, तर तुम्हाला कुठेतरी महाराज असल्याचा असा भास होऊन जाईल की नाही गडे, महाराज इथं कदाचित आले असते. हा आपल्या स्वराज्यातील एक अविभागीय हिस्सा आहे. हा गड हिंदू धर्मासाठी एक स्मारक म्हणून बघितलं जायचं ह्या गडाकडे. जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी, आपण इथं ठीक आहे येतो, एन्जॉय करतो, फोटो काढतो, ह्या गोष्टी तर करायलाच पाहिजे, त्यात काय विषय नाही, पण जेव्हा आपण अशा ठिकाणी येतो जिथं खरंच आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी काहीतरी करून ठेवलेले गडे, तिथं ते आपण जाणून घेणं आपल्यासाठी तितकंच महत्वाचं की खरंच त्याची महती किती आहे आणि आपण ते त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आता आपण इथं पांडुरंगाचं दर्शन घेतलं, रुक्मिणीचं दर्शन घेतलं आज जाऊन, बरोबर. आता तुम्हाला सांगतो, महाराजांचं हे हिंदू धर्मावर आणि आपल्या देवी देवतांवर प्रेम कसं होतं. बऱ्याच जणांना ही गोष्ट माहिती नसेल कदाचित. जेव्हा अफजल खान आपल्यावर चालून आला, तर अफजल खान हे वाई प्रांताकडून चालत आला. त्यांनी वाई प्रांत जिंकलं, नंतर मग जावळी जिंकलं, तुळजापुरावर हल्ला केला, आपल्या तुळजापूरच्या भवानी मातेची विटंबना केली गाव घालून, म्हणजे तोडून टाकली मूर्ती अक्षरशः अफजल खान. आणि हे जेव्हा शिवाजी महाराजांना कळालं की अफजल खान आपले देवी देवता फोडतच येते, तेव्हा शिवाजी महाराजांनी काय केलं, आम्ही म्हणजे माझे वडील आणि आम्ही जेव्हा वारीला गेलो होतो तेव्हा आम्हाला पंढरपूर जवळ एक गाव आहे, त्या गावातल्या लोकांनी ही गोष्ट सांगितली की शिवाजी महाराजांनी काय केलं, जेव्हा अफजल खान पंढरपुरावर चालून आला तेव्हा शिवाजी महाराजांनी अफजल खान त्या पंढरपुरावर स्वारी करण्याच्या दिवसांपर्यंत विठ्ठलाची जी मूर्ती होती ना आपली पंढरपूरची आहे ना, ती मूर्ती तिथून उचलून त्या गावातल्या एका विहिरीत एक खोली केली आणि त्या खोलीत ती मूर्ती लपून ठेवली आणि तिला त्या विहिरीला पाणी भरून टाकलं. म्हणजे अफजल खानाचा मृतदेह बी तिथे गेला नाही पाहिजे ती विटंबना करण्यासाठी. एवढा दूरचा दृष्टिकोन होता. म्हणजे मला मारायला येतंय, मग मी माझा जीव कसा वाचवू, एवढं लाखाची फौज घेऊन येतोय, माझ्याकडे तर मुठभर मावळे, सगळे 7-8 हजार मावळे होते, ते 40 हजाराची फौज घेऊन आला होता. 4-5 पट फौज होती ना त्याच्याकडे. महाराज त्याला भेले नाही. महाराजांनी विचार हे केला की मी माझ्या रयतेला, मी माझ्या धर्माला कसं वाचवू. हे महाराजांचे जे दृष्टिकोन आपल्याला जर इथे येऊन भेटले ना, तरच या गडांवरती येण्याचं आणि कुठंतरी आपल्याला हे भटकंती करण्याचं एक मला वाटतंय साध्य भेटल. त्याच्यामुळे इथं गडावर यायचंय. सो एवढंच आहे की जेव्हा पण तुम्ही कुठंतरी गडावर येतात तेव्हा आल्यानंतर फक्त ही गोष्ट लक्षात ठेवा की ह्या ज्या तटबंद्या आहेत त्या तटबंद्यांना कुठल्याही गडावर गेलात कुठेतरी आपल्या मावळ्यांचा स्पर्श झाला असेल, आपल्या महाराजांचा हात लागला असेल, आणि मी त्याच दगडाला हात लावतोय ज्या दगडाला माझ्या शिवाजी महाराजांनी हात लावलेला आहे, याच्यापेक्षा अजून काय भाग्य पाहिजे. हे सांगताना काटा येतोय माझ्या अंगावर. जेव्हा हे तुम्ही फील कराल ना प्रत्येक गडावर गेल्यानंतर, तेव्हा हे टिकून राहील. आपण कुठल्याही गडावर गेलो ना, आपण काय बघतोय, तटबंद्या पडलेल्या दिसतो. महाराष्ट्रातल्या मॅक्सिमम गडावर तटबंद्या पडलेल्या बघतो किंवा बुरुज ढासाळलेले बघतो. का? आणि बाहेरच्या राज्यात जेव्हा गेलो तर किल्ले ताटात उभे दिसतात. ताटात का? कारण की जेव्हा पण त्यांच्यावर कुठल्या परकीय सत्तांनी आक्रमण केलं ना, ते शरण गेले होते. तर जेव्हा आपल्यावर कुठल्या परकीय सत्तांनी आक्रमण केलं ना, हे जे आपले गड किल्ले आहेत ना, हे ह्यांच्या ह्या भिंतींना, बुरुजांना छाती बनवून त्यांनी तोफांचे गोळे आपल्या अंगावर घेतलेत आपला धर्म वाचवण्यासाठी. म्हणून ह्या तटबंद्या पडल्यात. आणि गडकोट संवर्धन ह्या ज्या गोष्टी आम्ही करतो, आपण करतो, त्या याच्यासाठीच करतो की ह्या ज्या तटबंद्या पडलेल्या आहेत, हे जे कुठेतरी आपल्याला गडकोटांची एक ऱ्हास होताना दिसतोय, ते कुठेतरी थांबला पाहिजे. आणि
आपण हे म्हणत बसल्यानं ठीक आहे सरकार करेल किंवा दुसरं कोणीतरी करेल हे म्हणत बसल्यानं होणार नाही. मी माझं काहीतरी योगदान दिलं पाहिजे गडे स्वराज्याला, महाराजांच्या गड किल्ल्यांना, ही एक मनात जर भावना घेऊन तुम्ही प्रत्येकानं जर ठेवली ना, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जर तुम्ही कुठे गेले आणि जर तुमच्या मनात ती भावना जरी असेल तरी बी तुम्ही स्वराज्यासाठी काहीतरी केलं याचं पुण्य तुम्हाला लागेल. बस एवढंच. गडकोट वाटसुरी सोबत जर तुम्ही आलात तर फक्त एवढं घेऊन जा की महाराज अनुभवायला शिका आणि आपला इतिहास आपल्यासाठी आपल्या पूर्वजांनी काय करून ठेवले हे विसरू नका. फक्त बस एवढं. धन्यवाद. जय श्री बसा बसा बसेल.